महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या व्यक्तींना असाधारण स्थान आहे, भारताच्या इतिहासामध्ये खरं तर ज्या व्यक्तींना असाधारण स्थान आहे, विचारवंत म्हणून, तत्वज्ञ म्हणून, लेखक म्हणून, प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आणि एका सत्यशोधकाच्या भूमिकेतून मागोवा घेत असाधारण अशी अनेक पुस्तकं जे लिहिली ज्या माणसाने, अशी माणसं अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्या एवढी आहेत महाराष्ट्रात, भारतात सुद्धा. त्यातले एक डॉक्टर आह साळुंके. आम्ही प्रेमाने सगळे जवळची माणसं त्यांना तात्या म्हणतो. तर आज खास त्यांच्याकडे मी आलेलो आहे आणि साताऱ्यामध्ये आहे मी आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. नमस्कार. नमस्कार तात्या. मी तुमची जवळपास 50 ते 55 पुस्तकं मी स्वतः वाचलेली आहेत. म्हणजे हा माझा एवढंच काय तो माझा गुण. ती लिहिणं हा खूप एक व्यामिश्र आणि खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे वाचताना कळतं. मग ती गौतम बुद्धांवरची असो, तुकारामावरची असो, विद्रोही परंपरेवरची असो किंवा महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या त्यांच्या दुसऱ्या राज्याभिषेकावर बद्दल असो, स्त्रीविषयक तुमचं चिंतन आहे. एवढं विस्फोटक लेखन, एवढ्या करुणेने ओथंबलेलं करणारा लेखक, विचारवंत आणि तत्वज्ञ, असं मला तुमचं वाचन करताना, तुमचे लेखन वाचताना जाणवलं. या सगळ्याचं धागा जो आहे तो सुरुवात, त्याची वात कुठून पेटली? वात अगदी लहानपणी पेटली म्हटलं तर चालेल. कारण माझी आई वारकरी संप्रदायातली होती. गळ्यात माळ होती, कार्तिकी वारी तिची नेहमी असायची आणि त्यामुळं वारकरी संप्रदायाचे जे एकूण समतेचे, स्वातंत्र्याचे असे संस्कार होते ते लहानपणीच माझ्यावर झाले. तिथंच ते बीज पडलं असं मला वाटतं. साधारण काय काळ असेल तो? तो साधारणतः 55, 56, 57 वगैरे. तुमच्या मनामध्ये अनेकदा, म्हणजे मी लिहिलेलं वाचताना जाणवतं की मनामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं आहेत. मग त्याला तुम्ही तर्क लावता, तुम्ही त्याचं विश्लेषण करता, मग त्यातनं सत्य शोधण्याचा प्रयत्न करता, त्यातनं सत्य शोधता आणि वाचकांसमोर ठेवता. तुमच्या मनातली जी आग आहे ती व्यक्त करण्याचे मार्ग अनेक असू शकले असते. म्हणजे तुम्ही क्रांतिकारक पण होऊ शकला असता, तुम्ही राजकीय नेते होऊ शकला, तर सामाजिक सुधारक होऊ शकला असता. लेखक व्हावं म्हणजे हे एक माध्यम की जे शब्द कधीच फुकट जात नाहीत, आज नाही तर उद्या ते फळतात, ते माध्यम पकडावं. हे का ठरवलं तुम्ही आणि कसं? हे काय अगदीच उत्स्फूर्तपणे मला एकूण भाषांचंच प्रेम होतं, विलक्षण प्रेम होतं आणि त्यामुळं हे डोक्यात नक्की होतं की आपल्या आयुष्यात आपण साहित्याच्या क्षेत्रात उतरायचं. फक्त सुरुवातीची जी भावना होती ती ललित साहित्याकडे जाण्याची होती, काव्याकडे जाण्याची होती. परंतु पुढं काळाच्या ओघात काही कारणानं मी वैचारिक साहित्याकडे वळलो. ते काही कारण काय? जरा प्रामुख्यानं चार्वाकाचा अभ्यास हे ते कारण असं म्हणता येईल. म्हणजे एक चिकित्सक दृष्टिकोन हा माझा तसा लहानपणापासूनच होता. तो काय अनुवांशिक होता की कसा मला माहीत नाही, पण माझ्या आत सतत शिक्षकांना प्रश्न विचारणं, प्राध्यापकांना प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडणं म्हटलं तरी चालेल असं मी करत असे. पण त्याला एक दिशा किंवा परिपूर्णता किंवा परिपक्वता ही चार्वाकाचा अभ्यास होईपर्यंत आली नव्हती. 1963-64 साली मी महाविद्यालयात शिकत असताना माझ्या द्वितीय वर्ष BAच्या वर्गामध्ये, अभ्यासक्रमामध्ये मुख्य विषय माझा जरी संस्कृत असला तरी तत्वज्ञान हा एक विषय होता.
गौण विषय म्हणून. आणि त्यामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान. तर भारतीय तत्वज्ञानाची मांडणी जी सुरू होते ती चार्वाक, जैन, बौद्ध, ज्यांना नास्तिक म्हटलं जातं, त्यांच्या मांडणीपासून होते. आणि मग आस्तिक मानल्या गेलेल्या मीमांसा वगैरे दर्शनांकडं अभ्यास चालू होतो. तर पहिलं दर्शन हे चार्वाक दर्शन. आणि मला आठवतंय की आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही एक तत्वज्ञान मंडळ चालवत होतो. त्या तत्वज्ञान मंडळामध्ये मी चार्वाकावर निबंध वाचलेला होता. दर आठवड्याला आम्ही एकत्र जमायचो आणि जेवढे मोजके विद्यार्थी असायचे ते अभ्यास करून आलेले असायचे. कोणीतरी एक जण एक निबंध सादर करायचा आणि त्यावर सगळे मिळून आम्ही चर्चा करायचो. तर त्यामध्ये मी चार्वाक हा विषय माझ्या निबंधासाठी निवडलेला होता. ही चार्वाक माहीत होण्याची, ज्ञात होण्याची पहिली सुरुवात म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्याच्या पूर्वी इतरांच्या सारखा चार्वाकाविषयी मी अगदी अनभिज्ञ होतो. पुढे मात्र मग 1972 साली सांगलीचे डॉक्टर विभा इनामदार हे जे माझे संस्कृतचे प्राध्यापक, त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं आणि ते उदार होते. त्यामुळेच त्यांनी आणि मी विचार करून चार्वाक हा माझ्या PhD साठी विषय निवडला. आणि मग मी चार्वाकाच्या अभ्यासामध्ये अधिकाधिक खोल जात गेलो. त्याच्या पूर्वी चार्वाकाविषयी जे ऐकलेलं होतं ते कितीतरी चुकीचं आणि खोटं आहे हे माझ्या ध्यानात आलं. आणि मग चार्वाकाचा चिकित्सक दृष्टिकोन हा माझ्या पुढच्या सर्व लेखनाचा, मांडणीचा, भूमिकेचा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. चार्वाकानं माझं जीवन पूर्णपणे बदललं. एका अर्थाने तुम्ही स्वतः आधुनिक चार्वाक आहात हेही म्हणजे वाचताना जाणवतं. म्हणजे मला ज्या तुमच्याबद्दलच्या भावना निर्माण होतात वाचताना पहिली एक भावना जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ललित साहित्याबद्दल, ते तुमच्या लेखनात तुमच्या कविता पण जाणवते. तुम्हाला कवितेबद्दल प्रेम आहे जिथे तिथे जाणवतं, ती कोमलता जाणवते. आणि तुम्ही आधुनिक चार्वाकात हे मुद्दा अशासाठी म्हटलं की चिकित्सा आणि सत्यशोधन याचं ज्याचं म्हणजे मी आता त्याच्यावर थेटच येतो की ज्याचं ब्राह्मण धर्माला, ज्याला हिंदू धर्म असं म्हणतात, तो धर्म असा काही नाही आहे. तर चार्वाक हे सुद्धा आमचेच असं नंतर त्याच्यात सामावून घेतो, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. पण ब्राह्मण धर्माला ज्याच्यावर आक्षेप होता त्याच्यावरच तुम्ही मुळामध्ये संशोधन केलं. जसं की तुम्ही म्हटलं की बुद्धांवर केलं, बुद्ध धर्मावर केलं, चार्वाकांवर केलं, जैन धर्मावर केलं. जैन धर्माचं नंतर वेगळं झालं, त्याच्यावर पण मी तुम्हाला प्रश्न विचारेन. पण इथे मला एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की चार्वाक हा एका हिंदू परंपरा जी लार्जर म्हणतात, जो सनातन धर्म आहे, तो हिंदू नावाचा धर्म म्हणजे आपण असं बोलायचं तुम्ही सांगू शकता की आहे. तर पण जो सनातन धर्म, ज्याला यजुर्वेदात ब्राह्मण धर्म म्हटलं, तर त्या धर्माने आपलासा केला, आपल्यात समावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता सांगतात की आम्ही सगळ्यांनाच आपले मानतो, जसे चार्वाकही आमचे, बुद्धही आमचे. तर या सगळ्या संदर्भातला तुमचा दृष्टिकोन म्हणजे तो पुस्तकांमधनं आलेलाच आहे, पण मौखिक यामध्ये एक दुटप्पीपणा असतो. केवळ चार्वाकाच्याच बाबतीत असं नाही, तर जे जे अतिशय लोकप्रिय झालेले, प्रसिद्ध, विख्यात असेल महापुरुष किंवा महामानव आहेत, त्यांच्या बाबतीत नेहमी या वैदिक परंपरेनं हा दुटप्पीपणा केलेला आहे. म्हणजे आधी त्याची उपेक्षा करायची, नंतर त्याचं जोरदार खंडन करायचं, त्यासाठी त्याची बदनामी करायची, त्याला विकृत स्वरूपात लोकांच्या समोर मांडायचं. आणि एवढं होऊनही जर त्याला पूर्णपणे संपवता आलं नाही तर मग तो आमच्याच परंपरेतला आहे, आम्ही उदार आहोत आणि या सगळ्यांना सामावून घेतो असं म्हणायचं.
हा एक सांस्कृतिक डावपेचाचा भाग आहे. पण हा युनिक आहे ना, म्हणजे तुम्ही पाश्चात्य परंपरेत किंवा भारतीय दार्शन शास्त्रांमध्ये किंवा जीवन पद्धतीमध्ये याचं दुसरं उदाहरण दिसतं का तुम्हाला कुठे असं समावून घेण्याचं? म्हणजे बघा, या परंपरेने चार्वाकांपासून आता तर तुम्ही बघता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून भगतसिंगांपर्यंत सगळ्यांना आपलेच आहेत. एका मर्यादेनंतर त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की आम्ही तुमचे नाही, तरी सुद्धा ते आमचेच आहेत असं म्हणून समावून घेण्याची आणि नंतर सत्यशोधन करण्याची शक्यता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना बुद्धिभ्रष्ट करून नष्ट करण्याची जी परंपरा आहे, याला दुसरं पॅरलल तुम्हाला, याला समांतर दुसरं जगाच्या इतिहासात दिसतं कुठे? मला तरी नाही असं जाणवत. म्हणजे आपल्याकडच्या परंपरेतलं हे युनिक आहे, वेगळेपण आहे असं. तात्या सांगा की चार्वाकाबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही या परंपरेत चार्वाक नेमकं काय आपली भूमिका करून गेले, ज्या भूमिकेमुळे चार्वाक पूर्व आणि चार्वाकोत्तर असं या सनातन संस्कृतीचं स्वरूप बदललं, तुम्ही काय सांगाल? चार्वाकांचे काही मुद्दे हे खरं म्हणजे सगळ्या भारतीय समाजाला एक अतिशय विधायक दिशा देणारे आहेत. त्या मार्गाने जर आपण गेलो असतो तर आपला समाज फार वेगळ्या पद्धतीचा बनला असता, उन्नत झाला असता. नक्की. अगदी. त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की आंधळेपणानं काहीही स्वीकारायचं नाही, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची, प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची आणि ती योग्य वाटली, बरोबर वाटली, सत्य वाटली तरच स्वीकारायची. हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे मानवी बुद्धीचं स्वातंत्र्य हे त्यांना अतिशय महत्वाचं वाटत होतं. आपली बुद्धी कोणाकडेही गहाण टाकता कामा नये, हा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणून त्यांनी मोक्षाची व्याख्या करताना जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. आपल्याकडे मोक्ष म्हणजे काहीतरी पारलौकिक आणि मृत्यूनंतर काहीतरी, हा क्वचित प्रसंगी जीवन मोक्ष म्हणून एक संकल्पना आहे, जिवंतपणीच पुनर्जन्म नाही असं, अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पण त्यांनी असं म्हटलं की स्वातंत्र्य हाच मोक्ष. म्हणजे तुमच्या विचारांवर कोणी जर बंधनं लादलेली असतील, तुम्हाला कोणी जर स्वतंत्रपणानं विचार करू देत नसेल तर तुम्ही मुक्त नाही. आणि तो विचार तुम्ही स्वतंत्रपणानं करू शकत असाल तर तुम्ही मोक्ष प्राप्त केलेला आहे. म्हणजे ते आद्य अस्तित्ववादीच होते एका अर्थानं. अर्थातच एक्झिस्टन्शियलिस्ट. म्हणजे नंतर जे काम्यूस सार्त्र वाचून इथल्या लोकांना कळू लागलं ते चार्वाकांनी अगोदरच सांगितलं. म्हणूनच मी त्यांना, म्हणजे एरवी त्यांचे विरोधक त्यांना नास्तिक शिरोमणी म्हणतात, तर मी माझ्या पुस्तकाचं नावच आस्तिक शिरोमणी. म्हणजे ते खरे आस्तिक आहेत. म्हणजे जे आहे त्याला आहे म्हणायचं, जे नाही त्याला नाही म्हणायचं, हेच खरे आस्तिक असं म्हणता येईल. म्हणजे परिभाषा देखील आमची आम्ही ठरवू, कोणाला काय म्हणायचं, कोणाला कोणतं विशेषण लावायचं हे देखील आम्ही कोणाकडून उसनं घेण्याची गरज नाही किंवा आमच्यावर कोणी लादण्याची गरज नाही, अशी भावना माझी या चिकित्सेतून बनल्यामुळं मी त्याला आस्तिक शिरोमणी म्हटलं. चार्वाकांचा अभ्यास तुम्ही अभ्यास केलात आणि चार्वाकांबद्दलचं एक विचार तुम्ही लेखनातून तुम्ही व्यक्त केला. यानंतरचा जो प्रवास आहे तुमचा चार्वाकांपासून नंतर आता बुद्धांपर्यंत आहे, गौतमांपर्यंत आला, त्या मधला प्रवास कसा होत गेला? म्हणजे वैचारिक प्रवासाबद्दल उत्कंठा वाटते वाचताना एक लेखकाच्या या प्रवासाच्या बद्दल, कारण एक विचारवंत पण आहात, एक तत्वज्ञ पण आहात, काही सांगतात आहेत. सगळ्याच्या ऍप्लिकेशन मुद्द्यावर आपण नंतर येऊ, म्हणजे उपयोग काय आहे त्याच्या संदर्भात नंतर येऊ. मी प्युअर फॉर्म मध्ये म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये हा प्रवास कसा झाला? एकदा चार्वाकाचा अभ्यास करायला लागल्यानंतर मला असं जाणवलं की
माझ्यामधली ललित साहित्याची जी ओढ आहे, जी अगदी आतूनच होती, तिला कुठंतरी मुरड घालणं हे माझं कर्तव्य आहे. एकतर बहुजन समाजातले संस्कृत जाणणारे लोक फार कमी असतात आणि त्यामुळं मला हे जे कळलेलं आहे की माणसाचं स्वातंत्र्य, त्याला समतेनं जगण्याचा अधिकार, यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर मला माझा ललित साहित्याचा मोह सोडून दिला पाहिजे. आणि मग मी वैचारिक साहित्याकडे वळलो. मग सगळे ग्रंथ जे माझ्या समोर आले, रामायण असेल, महाभारत असेल, मनुस्मृती असेल, याज्ञवल्क्य स्मृती असेल, ऐतरेय ब्राह्मण असेल, या अशा सगळ्या ग्रंथांची मी डोळसपणाने चिकित्सा करत गेलो. आणि त्यामध्ये मध्ये मला विश्वकोशात लेखन करण्याची संधी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी दिली. त्यांचं खूप प्रेमही मला मिळालं आणि त्यामुळं मी तिथं लिहिताना एक शिस्तबद्ध, सूत्रबद्ध, मोजक्या शब्दात जास्तीत जास्त अर्थ ही मांडणी कशी करायची हे मला तिथं अधिक समजत गेलं असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यातून हा माझा मग पुढचा सगळा प्रवास झाला. तुकाराम असेल किंवा आणखी बळीसारखे ग्रंथ असतील, त्यांचा सगळा हा माझा अभ्यासाचा प्रवास हा असा पुढे घडत गेला. मग पण तात्या, जे लेखकाच्या भोवतीची एक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे आणि वैचारिक परंपरा त्या समाजाची, ज्या समाजात तुम्ही जन्माला आला ती एक आहे. तर तुम्ही जे मागत होता किंवा तुम्ही जे लिहित होता, तुम्ही जे व्यक्त करत होता, त्याच्याशी सुसंगत अशी बौद्धिक किंवा स्वातंत्र्य आणि समता देणारी परंपरा ना धर्मामध्ये होती, बहुजन समाजामध्ये तुम्ही जन्म घेतल्यामुळे, आणि भोवतालचा समाज, बहुजन समाज हा सुद्धा या प्रकारच्या स्वातंत्र्याला पारखाच होता. पण ज्यांना कळत होतं ते जाणीवपूर्वक त्याला पारखा ठेवण्याकरता कडेकल होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जीवन आपलं सुकर न करता ते अधिक कठीण करतोय आपण, याची जाणीव कधी झाली का, किंवा वाटलं का, किंवा तसं नाहीच झालं? तिथूनच झालं. ते चार्वाकाचा अभ्यास करायला लागल्यानंतर त्यानं जे सोसलं, त्याची जी जीवन मूल्य होती, त्यांचा आग्रह धरण्यासाठी सर्व प्रकारच्या यातना, पीडा प्रस्थापित व्यवस्थेकडून ज्या त्याच्या वाट्याला येत होत्या त्या सगळ्या त्यानं भोगल्या असं मला जाणवत होतं. आणि मग आपल्याला जर हे सगळ्या समाजासमोर मांडायचं असेल तर मग आपल्याला हा खडतर प्रवास करावाच लागेल. हा माझा निर्धार तिथंच बनलेला होता. लहानपणापासून तसा मी एक प्रकारे जिद्दी होतोच, पण तिथं चार्वाकाच्या अभ्यासानंतर ते अधिकाधिक माझी जिद्द पक्की होत गेली. तुमच्या आयुष्यात सत्य आणि प्रलोभन याच्यामधली लढाई, आंतरिक द्वंद्व कधी झालं? माझ्या भूमिका मांडत असताना मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. हे अगदी मी मोकळेपणानं, कदाचित त्यात आत्मगौरवाचा निसंदिग्धपणे, परंतु मी ते सांभाळलं. म्हणून मी एके ठिकाणी म्हटलंय की प्रस्थापितांनी दिलेल्या रत्नहारापेक्षा सर्वसामान्य माणसांच्या पायांची धूळ कपाळाला लावणं हे माझ्या दृष्टीने अधिक गौरवाचं आहे. आणि ही अर्थातच या सगळ्या महामानवांनी, मी ज्यांचा अभ्यास केलेला आहे किंवा करू शकलेलो नसलो तरी ज्यांच्याविषयी मी नितांत आदर व्यक्त केलेला आहे, त्या सर्वांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर ही प्रेरणा माझी अधिक बलिष्ठ होत गेली. दुसरीकडून मला माझ्या पत्नीनं
कधी अडवलं नाही की यामुळे आपल्या वाट्याला अडचणी येतील, काटे पेरले जातील किंवा आणखी काय होईल, समृद्ध जीवन अधिक जगता येईल, त्यापासून वंचित होऊ असा, किंवा तिला ना कधी मी कुठले दागिने घेऊ शकलो किंवा कुठले हौसमौज करू शकलो. पण तिनं शेवटपर्यंत मला साथ दिली आणि कधी अडवलं नाही. ही एक बाजू झाली. आणि दुसरीकडं मी जे लिहित होतो, व्याख्यानांच्या माध्यमातून समाजासमोर मांडत होतो, त्याला फार प्रचंड जरी नसला तरी खूप मोठा प्रतिसाद मिळत गेला. खूप अगदी सामान्य स्तरापर्यंत लोक माझं साहित्य वाचत होते हे मला जाणवलं. म्हणजे एक साधी गोष्ट आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो की माझा बार्शीला एक कार्यक्रम होता आणि उस्मानाबादहून एक रिक्षा चालवणारा मुलगा आला. तो केवळ मला भेटण्यासाठी आला. त्यानं माझं काही वाचलेलं होतं आणि त्या मुलानं मला एक पेन भेट देऊन सांगितलं की तात्या, तुम्ही कृपया या पेननं काहीतरी लिहा म्हणून. आता हे जे आहे हे प्रेम मला प्रचंड स्वरूपात मिळालं. कारण शेवटी असं आहे की तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागते, एकाकीपणानं जावं लागतं. एकला चलो असं जे म्हणतात तसाच हा या सगळ्या महामानवांचा प्रवास झालेला असतो. पण तरी एक बळ कुठून तरी मिळावंच लागतं. ते नसेल तर मग माणूस कदाचित खचून जाण्याची किंवा थांबण्याची. मी वेगळ्या मार्गाला गेलो नसतो, पण हे सगळं बळ मिळालं नसतं तर कदाचित थांबलोही असतो. पण मला कधी थांबावं असं वाटलं नाही. खचला असं खचण्याचे प्रसंग आले असं नाही, अजिबातच नाही. किती माझ्यावर वैचारिक हल्ले झाले आणि इतर प्रकारचे झाले तरी मी कधी खचलो नाही किंवा हा मार्ग सोडून द्यावा, आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि मग पश्चाताप होतोय, खेद वाटतोय असं मला नाही. प्रामाणिकपणानं मी अगदी सांगतो की असं नाही कधी मला वाटलं. आज तागायत वाटलेलं नाही आणि पुढेही वाटण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे तुम्ही एक असं बीज पेरलं की ज्याच्यामुळे अजून पुढच्या माणसांना कधीतरी लढताना न खचता लढता येईल, की तुमच्याकडे बघून, जसं तुम्ही तुमच्या पूर्वसुरींकडे बघून. त्यातलं एक पूर्वसुरींचं आठवण म्हणजे प्रत्येकाबद्दल आपण एक एक टप्प्यावर येणार आहोत. पण मग तुम्ही आता उल्लेखच केला वारकरी संप्रदायाचा, सुरुवातीला लहानपणीचा उल्लेख केला आणि तुकारामांचा उल्लेख केला. तुकाराम कवी म्हणून तर म्हणजे श्रेष्ठच आहेत, पण तुकारामांचं विद्रोही बीज जे आहे आणि बहुजन संस्कृतीच्या बद्दल जे त्यांनी तळमळीने लिहिलेलं आहे, दोन गोष्टी तुकारामाबद्दल मला जाणवतात. तुमच्या लेखनातनं मला खूप मिळालं त्याच्याबद्दल. मी त्याच्याबद्दल कायमच कृतज्ञ आहे तुमचा. मी तुमचा अनेक कारणासाठी कृतज्ञ आहे, पण मी त्यावर हे आज बोलणं चुकीचं आहे, नंतर मी बोलीन कधीतरी. पण तुकारामांबाबत एक आहे की त्यांनी जे परखडपणाने आधुनिक चिकित्सा जी आहे त्याला एक धार आणली, त्यांच्या म्हणजे श्रेष्ठ कवी म्हणून सुद्धा आणि एक विद्रोही विचारवंत म्हणून सुद्धा. त्यांना देवत्व देऊन, म्हणजे एकीकडे ज्ञानबा तुकाराम वारकरी पंथामध्ये त्यांचं जे दैवतीकरण थोड्या प्रमाणात झालं आणि मग ते पुष्पक विमान वगैरे, म्हणजे ते तर म्हणजे भ्रांत आहे, म्हणजे त्याच्याबद्दल बोलणंच भयानक आहे. म्हणजे की ते जे झालं त्याच्यातनं तुकाराम आपल्यापासून दूर गेले, किंवा ज्या माणसांसाठी तुकाराम होते किंवा ज्या माणसांसाठी तुकारामांनी बलिदान दिलं त्या माणसांपासून तुकाराम त्यांच्या जिभेवर तुकाराम आले, पण तुकाराम त्यांच्यापासून दूर गेले असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या संपूर्ण लेखनात तुकाराम कळवळ्याने तुम्ही तुकाराम काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण जी माणसं तुकारामांचं रोज नाव घेतात, असं संपूर्ण बहुजन समाज तुकारामपासून दूर गेला असं कधी कधी मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का तात्या? खरं म्हणजे हे केवळ संत तुकारामांच्याच बाबतीत घडलं असं नाहीये. जे जे महामानव आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचं खरं स्वरूप हे समाजापुढं जाऊ द्यायचं नाही, असे आटोकाट प्रयत्न, असे अनेक डावपेच करण्यात आलेले आहेत.
तुकाराम वगैरे हे जुनी गोष्ट आपण सोडून देऊ पाहिजे. तर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांचं खरं स्वरूप हे जवळपास लपवण्यातच आलेलं होतं. आज कुणीतरी थोडे छोटे छोटे प्रयत्न करून एक दत्तप्रसाद दाभोळकरांचा एक लेख आला होता, त्यांचं एक पुस्तकच आहे, पुस्तक आहे दत्तप्रसाद दाभोळकरांचं. त्यांना शिकागोला जायला हिंदू धर्म परिषदेने सगळ्यांनी नकार दिला होता. कोणत्याही ब्राह्मण संस्थेने त्याला नकार दिला होता. एक तर विवेकानंदांना मांस खातात म्हणून सुद्धा खूप केलं होतं आणि अनेक गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भात, पण त्याच्यावर पण बोलता येईल. पण आता मला एक तुकारामांसंदर्भातला जो मुद्दा आहे तो मला जरा पुढे न्यायचा आहे. म्हणून मला म्हणायचं की ते विद्रोही तुकारामांचं स्वरूप असं होतं की एक भोळा भाबडा, संसारात अपयशी ठरलेला, संसार करण्याची कुवतच नसलेला, अवकाश नसलेला, आणि मग कुणी यावं आणि टपली मारून जावं अशा प्रकारचा एक माणूस, दुबळा, अशी त्यांची प्रतिमा. भक्त म्हणून श्रेष्ठ परंतु व्यवहार शून्य, अशा प्रकारची जी प्रतिमा उभी करण्यात आलेली होती. बायको मेली बरे झाले, मुले मेली बरे झाले, दुष्काळामध्ये वगैरे. तर त्याविषयी मी खूप अर्थात विस्तारानं लिहिलेलं आहे. तर माझा तुकारामांच्याच बाबतीत नाही, ज्यांच्याविषयी मी लिहिलं त्या सर्वांच्या बाबतीत माझा दृष्टिकोन असा होता की इतरांनी त्यांच्याविषयी आपल्यापर्यंत दिलेले पूर्वग्रह, आपल्या मनात असलेले काही पूर्वग्रह, आपल्या समजुती, हे सगळं बाजूला ठेवायचं आणि त्या माणसाला भेडायचं. त्यानं स्वतः काय म्हटलंय ते पाहायचं, त्याच्याकडे डोळसपणाने जायचं. आणि मग तुकारामांचे असंख्य अभंग थेट वाचत जाताना मला असं जाणवत गेलं की त्यांची जी प्रतिमा आपल्यासमोर आणण्यात आलेली आहे ती भ्रामक आहे, खोटी आहे, आणि त्यांची प्रतिमा खुजी करण्यासाठी किंवा त्यांचा विद्रोह मारून टाकण्यासाठी तो जनतेसमोर जाऊ नये यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आणि मग त्या अभंगांचं मी स्वतः माझ्या पद्धतीनं विश्लेषण करत गेलो, त्याचा अर्थ लावत गेलो, आणि मग त्यांच्याविषयी इतरांनी जे काही म्हटलेलं आहे त्याची पुढे चिकित्सा मी केली. परंतु आधी त्या अभंगांना भिडायचं आणि मग बाकीच्यांची काय मत आहेत आणि तुकारामांच्या स्वतःच्या भूमिकेच्या निकषावर त्यांची ती मतं कितपत खरी किंवा खोटी ठरतात हे ठरवायचं. या पद्धतीनं मी तुकारामांच्या एकेका अभंगाचा शोध घेत गेलो आणि त्यातून ही सगळी मांडणी झाली. तुकाराम महाराज तर कवी होते, इथे तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलेलं नाही. म्हणजे त्याच्याविषयी तुम्ही भरपूर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर पण आपण येणार आहोत. पण मला एक त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारायचा आहे. इतकी वर्ष, म्हणजे जवळपास 1000 वर्ष असं आपण बघतोय की हे सगळं होतंय. हे करणारा एक व्यक्ती नाही आहे, एक संस्था नाही आहे. संस्था आता असेल पण प्रत्येक काळात ती संस्था होती आणि ती बदलत होती स्वरूप. आता एका संस्थेचं, राजकीय संस्थेचं आपण नाव घेऊ शकतो किंवा सामाजिक नाव ठेवून राजकीय काम करणाऱ्या संस्थेचं नाव मी घेऊ शकतो किंवा तुम्ही घेऊ शकता. पण हे तर हजारो वर्षापासून होत आलेलं आहे. ह्या बहुजन समाज जो आहे राज्यातला, देशातला, त्याचं सातत्यपूर्ण शोषण करण्याची एवढी दुष्टकल्पकता असलेली एक संस्कृती जी आहे, शासन संस्कृती जी आहे, ती अशी धर्माच्या आधारावर एवढ्या पिढ्यानपिढ्या टिकून राहते. ती निर्माण कशी झाली, कोणी केली आणि त्याचं बलस्थान काय आहे? ह्या तुमच्या प्रवासात तुम्हाला काय आढळलं? खरं म्हणजे 1000 वर्ष आपण म्हणतो, पण तीही 2500 वर्षापेक्षाही आपल्याला मागे, बुद्धांच्या 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले. त्या आधीपासूनही वैदिक परंपरेतले अनेक ग्रंथ, धर्मशास्त्र वगैरे येत होती
आणि त्यातल्या धर्मसूत्रांवर माझं एक स्वतंत्र पुस्तकही आहे. त्यांचं बलस्थान प्रामुख्यानं एक आहे आणि ते त्यांच्या ग्रंथांनी नोंदवून देखील ठेवलेलं आहे की शत्रूला जिंकण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे शत्रूचं मन आपल्या ताब्यात ठेवणं, त्याच्यावर कब्जा मिळवणं. आणि ते अतिशय कौशल्यानं करत राहिल्यामुळं आपण जे सांगतोय ते जरी त्यांचं शोषण करणारं असलं तरी त्यांना ते कदापि शोषण वाटता कामा नये. तर हाच आपला धर्म आहे, हीच आपली नीती आहे असं त्यांना वाटावं, इतकं मन त्यांचं आपल्या ताब्यात घेणं हे एक कमालीचं कौशल्य या व्यवस्थेमध्ये होतं, प्रस्थापित व्यवस्थेमध्ये होतं, ब्राह्मणवादामध्ये होतं. त्याला थेट नाव आपण ब्राह्मणवाद असंच म्हटलं पाहिजे, कारण प्रस्थापित असं जर म्हणायचं झालं तर मग ते मार्क्सवादी प्रस्थापित वेगळे आहेत. आपण जात व्यवस्थेवर बोलतोय, भारतीय संस्कृतीच्या संदर्भात त्याच्यावर मला एक प्रश्न आहे, पण मी तो नंतर विचारणार आहे. पण याचं बलस्थान इतका काळ टिकून राहण्याचं कारण म्हणजे की कोणत्याही प्रकारचं प्रबोधन युगच येऊ नये किंवा आलं तरी ते विरून जावं, जसं की बुद्ध धर्माचा उदय, नंतर काही काळ क्षीण का असे ना जैन संस्कृतीचा उदय, मग जैनिझमचा जो उलट ब्राह्मणीकरण झालेलं आहे ते बघताना आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या प्रबोधन युगांचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा विरून गेले. काय वाटतं म्हणजे त्याचं कसा तुम्ही त्याच्याकडे पाहता? खरं तर हा आपण ज्याला ब्राह्मणवाद प्रस्थापित व्यवस्था म्हटलं, त्यांचा एका बाजूने एक प्रवाह असला तरी दुसऱ्या बाजूनं त्याला विरोध करणारा आणि निकोप मानवी मूल्य देणारा, अशा मूल्यांचा आग्रह धरणारा असा एक मोठा प्रवाह आपल्या देशामध्ये अखंड वाहत आलेला आहे. तो दुसऱ्या प्रभावाला थेट पराभूत करू शकला नाही किंवा काही वेळा जरी त्यानं नमवलं तरी कायमचं त्याला संपवणं हे शक्य झालं नाही. असा हा एक अंतःप्रवाह सातत्यानं होता. त्यातले चार्वाक जे होते त्या चार्वाकांना पूर्णपणे बदनाम करण्यात आलं आणि ते अनैतिक होते, भोगवादी होते, स्वैराचारी होते असं म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलं. जैन महावीरांचं मोठं योगदान आपल्या संस्कृतीला आहे. विशेषतः सत्याच्या शोधामध्ये जसा चार्वाकाने एका बाजूने सत्याचा आग्रह धरलेला दिसतो तसा महावीरांनी देखील तसा आग्रह धरलेला आहे. आणि मला त्यांचं एक फार मोठं योगदान जे वाटतं ते म्हणजे त्यांनी मांडलेला अनेकांतवाद, त्याला साद्वाद किंवा सप्तभंगी न्याय असं देखील म्हणतात. म्हणजे सत्याचा शोध घ्यायचा असला तर त्याचा एक पैलू आपण पाहता कामा नये, तर त्याचे 7-7 पैलू आपण पाहू शकतो आणि ते सगळे पैलू पाहिल्यानंतर मग खरं सत्य आपल्या ध्यानात येऊ शकतं. हे त्यांनी जे मांडलं, पण काळाच्या ओघामध्ये पुन्हा हा प्रवाह देखील क्षीण झाला. सगळी कारणमीमांसा आपल्याला आता करता येणार नाही किंवा आत्ताच्या परिस्थितीशी त्याची सगळी तुलना होऊ शकत ही योग्य होणार नाही. जनमानसात आज असलेला जैन धर्म आणि जैन धर्माची शिकवण याच्यात इतकी तफावत आहे की ते समजावणाऱ्या माणसालाच बंडखोर मानतील किंवा जैन धर्माचे विरोधी मानतील. पण इथे जैन धर्माच्या संदर्भात, महावीरांच्या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तो माझ्या मनात आहे आणि त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे अनेकदा, आपणही त्याच्याबद्दल उल्लेख केला. ब्राह्मण परंपरेत पशुबळी देणं यज्ञामध्ये आणि मांस खाणं हे निषिद्ध नव्हतं आणि जैन धर्माच्या उदयामुळे एक स्पर्धा निर्माण झाली आणि त्यामुळे ब्राह्मणांनी शाकाहार हा काहीतरी धार्मिक
सुसंस्कृत अधिक पुण्यप्रद कृत्य आहे असं मानायला आणि त्याला सुरुवात केली, हे खरं आहे का? हे खरं आहे. म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये मांसाहाराचे, पशुहत्येचे अनेक प्रकार चालत असत. यज्ञामध्ये तर हे सर्रास घडत होतं. अनेक यज्ञांच्या बाबतीत आपल्याला ते सांगता येईल. माझं त्याच्यावर एक विस्तृत असं भाषणही आहे. आणि हे जे नास्तिक म्हटले गेलेले 3 प्रवाह होते प्रामुख्यानं, हे तिन्ही प्रवाह म्हणजे चार्वाक, जैन आणि बौद्ध, हे तिन्ही अहिंसक होते. पशुहत्येला त्यांनी विरोध, चार्वाकांनी पशुहत्येला विरोध केला. जैन धर्मानं अतिशय तीव्र स्वरूपात तो केला आणि बुद्धांनीही तो केला. आणि त्याच्यामागची अनेक कारणं होती. एक करुणेचा भाग होता. पशुहत्या म्हणजे एका प्राण्याची हत्या, हे नैतिकदृष्ट्या आपल्याला योग्य वाटत नाही ही भावना होती. पण त्याबरोबरच पशूंच्या हत्येमुळे शेतीवरही दुष्परिणाम होत होता. अशा अनेक गोष्टी होत्या. तर बुद्धांनीही तो मोठ्या प्रमाणात आपल्या समोर आणला. पण बुद्धांच्या बाबतीतही असं करण्यात आलं. त्यांना निष्प्रूफ करण्यासाठी एक हत्यार वापरण्यात आलं. म्हणजे बुद्ध हे आमच्या विष्णूचेच अवतार आहेत आणि त्यामुळे ते आमचेच आहेत. सगळा विरोध करून झाल्यानंतर बुद्ध टिकले. मग बुद्धांना हरवणं शक्य नाही हे ध्यानात आल्यानंतर मग हा मार्ग स्वीकारण्यात आला. पण त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आपल्याला दिसतं की आपल्याला ज्या माणसाचे विचार मान्य नाहीत पण जो अतिशय लोकप्रिय झालेला आहे त्याला कसं नाकारायचं, तर नाकारण्यासाठी एक विलक्षण स्वरूपाची प्रतिभा वापरण्याचं काम करण्यात आलं. आणि ते म्हणजे हा आमचाच आहे म्हणायचं, पण त्याचं नाव स्वीकारत असताना त्याचे विचार स्वीकारायचे नाहीत, निगेट करून टाकायचं. हा, ते कसं केलं ते सांगतो मी. राम आणि कृष्ण यांच्याही बाबतीत हे केलं. अतिशय लोकप्रिय असलेले बहुजन समाजामध्ये असेही महामानव होते, त्यांना स्वीकारलं पण ते त्यांच्या विचारासह स्वीकारलं नाही. त्यांचे विचार हे बाजूला सारून त्यांच्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या भूमिकेवर आपल्या भूमिकेचा लेप देऊन आपली विचारसरणी त्यांच्या तोंडातून वदवून मग त्यांना हिरो बनवून त्यांचा देवत्व करून त्याच्या, आणि मग सामान्य माणसांना असं वाटतं की अरे आमचा माणूस आहे. काही एक आत्मीयता असते आणि मग तो जे सांगतोय ते आपण मानलं पाहिजे. एक छोटं उदाहरण मी इथे देऊ इच्छितो. म्हणजे मला अनावर होतंय म्हणून. राम म्हणजे त्यांनी शिवस्तोत्र लिहिलं, शांत रसाचं प्रतीक बऱ्याचदा मानलं जातं. गंमत म्हणजे जय श्रीराम ही घोषणा ही शांत रसाच्या विरोधार्थी सर्वात वापरली गेलेली आधुनिक काळातली घोषणा आहे. म्हणजे रामांच्या संपूर्ण तत्वज्ञानाच्या विरोधात त्यांचं नाव वापरण्याचं एवढं उत्कृष्ट उदाहरण दुसरं कोणतं नसेल. शिवस्तोत्र तर रावणाने पण लिहिलंय, तांडव स्तोत्र, पण ते तांडव स्तोत्र आहे. रामाने त्यांच्या स्वभावाला अनुसरून शांत, मी चुकत असेल तर दुरुस्त करता, त्या माझा इतका व्यासंग असला तरी अभ्यास नाहीये. म्हणजे तर मी वाचत असतो, मी लिहिलेलं नाही, मी त्याचं संशोधन नाही केलं, पण शांत स्वभाव म्हणजे शांत रस हा रामांचा रस मानला जातो. त्याच्या विरोधात आत्ता त्यांना वापरला जातो. एक साधी गोष्ट मी मांडली, पण मला वाटतं माझ्या धर्म की धर्मापलीकडे या पुस्तकामध्ये, की रामाला नैतिकदृष्ट्या राजा बनण्याचा अधिकार होता, कारण तो दशरथांचा ज्येष्ठ पुत्र होता. लोकांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. तो लोकांचा लाडका होता राजा होण्यापूर्वीच, त्यामुळे लोकांचाही त्याला पाठिंबा होता. त्यानं राजा बनावं असं वाटत होतं. एवढंच नव्हे तर ज्याच्यासाठी
हे सगळं राज्य रामाकडून हिसकावून घ्यायचं ठरलं, तो भरत स्वतः गादीवर बसायला तयार नव्हता आणि तो कधी बसलाही नाही. मग एवढं असतानाही, आणि राम पराक्रमी होता, सैन्यही त्याच्या बाजूला राहिलं असतं, मंत्री त्याच्या बाजूला राहिले असते, मग त्यानं जर युद्ध करून आपण गादीवर बसायचं ठरवलं असतं तर तो बसू शकला असता. पण रक्ताचा एक थेंबही न सांडता त्यानं सत्ता सोडून दिली आणि तो वनवासात गेला. हा केवढा मोठा आदर्श आहे. म्हणजे सत्तेसाठी ज्यानं कधीही आपल्या मनामध्ये वासना उगवूच दिली नाही, असा हा मनुष्य आहे. त्याचं नाव सत्तेच्या वासनेसाठी वापरण्या एवढा त्याच्या विरोधात कोणताही कावा असू शकत नाही. म्हणजे खरं तर राम वनवासाहून परत आल्यावर कैफी आझमीने एक फार सुंदर कविता लिहिली होती. म्हणजे मी आता त्याच्यावर जात नाही, पण म्हणजे एक फार सुंदर त्यांची कविता आहे. कैफी आझमीने राम वनवासातून येतो आणि तो अयोध्या बघतो जी झालेली, त्याच्यानंतर रामाच्या मनात काय विचार उमटू शकतात त्यावर कैफीनी एक कविता लिहिली आहे. एनिवे, मला दुसरा एक म्हणजे आपण अगोदर ज्या सूत्रावर होतो तिथे येऊया की गौतम बुद्धांचं या भारतालाच नव्हे तर या उपखंडाला, आशियाई उपखंडाला आणि जगाला प्रचंड मोठं योगदान आहे. एक तत्वज्ञानाचं पण आहे आणि विचार परंपरेचं आहे, विश्लेषणाचं आहे, आधुनिकतेचं आहे आणि संपूर्णतः विज्ञाननिष्ठ मानवी जीवन सत्यसंकल्पनेवर आधारित जगण्याची शक्यता देणारं आहे. त्याच्यात देवाचा कुठेही उल्लेख नाही किंवा कोणाला देवत्व बहाल केलेलं नाही. तुम्ही त्याच्यावर सर्वोत्तम भूमिपुत्र असं त्यांचा, गौतमांचा उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं तात्या, तुम्ही गौतम बुद्धांच्या योगदानाबद्दल, कॉन्ट्रीब्युशन बद्दल आणि त्यांना भारतात, म्हणजे भारतात हा दिव्य मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला संपूर्णतः त्याचे विचार इथून बाहेर करण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्याबद्दल थोडं बोलावं असं मी विनंती करेन. मगाशी आपली बुद्धांवर थोडी चर्चा झाली, त्यावेळेला एक मुद्दा आपला अपुरा राहिलेला आहे, तो थोडा सांगून घेतो आणि तिकडे येतो की बुद्ध आमच्या विष्णूचाच अवतार आहे. म्हणजे बुद्ध आमचेच आहेत, पण देवघरात हे एका बाजूने मान्य केलं. पण हे सांगताना एक कौशल्य वापरलं ते असं की हा अवतार कशासाठी झाला, कुठल्या उद्देशानं झाला. तर बुद्धांनी अवतार घेतला. आता विष्णू अवतार कशासाठी घेतो तर दुष्टांचा संहार करण्यासाठी. आता इथं असुर हे दुष्ट आहेत, म्हणजे ते शत्रू आहेत. मग विष्णूच्या अवतारानं कशासाठी यायला पाहिजे तर दुष्टांचा संहार करण्यासाठी, म्हणजे असुरांचा संहार करण्यासाठी. आणि म्हणून बुद्धांनी असुरांना उपदेश केला, पण तो चुकीचा उपदेश केला, भ्रामक उपदेश केला आणि या पद्धतीनं ते अधःपतित होतील आणि पराभूत होतील याची काळजी घेतली. म्हणजे बुद्धावतार हा आमच्या विष्णूचाच, पण तो असुरांना फसवून पराभूत करण्यासाठी झालेला अवतार आहे. आणि असुर म्हणजे बहुजन अर्थातच. हे बळीवंश मध्ये मी लिहिलेलं आहे, खूप विस्तारानं मांडलेलं आहे. आता तुम्ही पुढे जे बुद्धांविषयी विचारलं त्याकडे वळूया. बुद्धांच्या मांडणीमध्ये 3-4 गोष्टी अतिशय सुस्पष्टपणानं आपल्या नजरेसमोर येतात. त्यातली एक म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याविषयी जी मांडणी केली, विशेषतः त्यांचं कालाम सुत्त वगैरे जे आहे ते एक सुत्त जरी बघितलं, कालाम नावाचे लोक होते आणि त्यांच्याशी चर्चा करताना काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याविषयीची एक कसोटी त्यांनी अतिशय महत्वाची सांगितली. आणि त्यामध्ये असं म्हटलं की एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून आपल्यापर्यंत आलेली आहे,
एखादी गोष्ट परंपरेतून आलेली आहे, एखादी गोष्ट एखाद्या ग्रंथानं सांगितलेली आहे, एखादी गोष्ट आपल्या गुरुनं सांगितलेली आहे, एखादी गोष्ट बाहेरून आकर्षक वाटते, यातल्या कुठल्याही कारणानं तुम्ही ती गोष्ट स्वीकारू नका. जेव्हा तुम्हाला अनुभव येईल की ही गोष्ट माझ्या हिताची आहे, त्यावेळेला तुम्ही ती स्वीकारा. आणि तसं नसेल, तुमचा अनुभव तसा नसेल, तर तुम्ही ती स्वीकारू नका. आणि याविषयी त्यांनी फार फार विस्तारानं पुन्हा पुन्हा मांडणी केलेली आहे असं दिसतं. याचा अर्थ मानवी स्वातंत्र्याची त्यांची जी कल्पना होती ती अतिशय उन्नत स्वरूपाची होती. अतिशय उंचीवर ही संकल्पना त्यांनी नेऊन ठेवलेली आहे. त्याच्या जोडीनं सगळे मानव समान आहेत याविषयी आत्ताच्या वर्तमान काळातल्या जीवशास्त्राविषयी वगैरे जे म्हणता येईल तशा प्रकारचे युक्तिवाद त्यांनी त्या काळात केलेले आहेत. आणि तसे त्यांनी अनेक उदाहरणांनी आपल्यापुढे ठेवलेले पण आहेत. पण स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही गोष्टींचा समन्वय असेल असं त्यांचं एक अतिशय विख्यात असं वाक्य आहे. आणि मला ते फार वेळा आवडले आणि मी शेकडो वेळा का हजारो वेळा ते सांगितलंय आणि मला कधी त्याचा कंटाळाही येत नाही. ते म्हणजे एका विरोधी विचाराच्या तरुण मुलाला समजावून सांगताना त्यांनी म्हटलेलं होतं, अंबठ्ठ नावाचा तो मुलगा होता, फार उर्मटपणानं तो बुद्धांशी वागत होता, पण तरी त्याला त्यांनी बुद्धांनी सांगितलं, अरे अंबठ्ठा, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते. हे जे वाक्य आहे हे मला वाटते त्यांच्या स्वातंत्र्य आणि समता या विचारांचं सगळं सार, सगळा गाभा आणि मानवतेनं कोणत्या दिशेनं पुढे जावं त्याच्याविषयीचं अगदी सूर्यप्रकाशासारखं मार्गदर्शन यामध्ये आहे असं मला वाटतं. चिमणीला, छोट्याशा जीवाला देखील आपल्या मर्जीप्रमाणे चिवचिवण्याचा अधिकार असेल तर तो प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला आहे. मग तो कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही वर्णातला असो, कुठलाही असो, गरीब असो, श्रीमंत असो, तो अधिकार आहे हे त्यांनी सांगितलं. इथं स्वातंत्र्यही सांगितलं आणि समताही सांगितलं. म्हणून समाजात सर्वात तळाशी असलेल्या चांडाळ नावाच्या व्यक्तीला देखील त्यांनी किती महान बनवलं. एखाद्या नाभिक तरुणाला देखील त्यांनी किती उंचीवर नेलं आणि त्यानंच पुढं बौद्ध धर्मातली जी त्रिपिटकं, 3 पिटकं आहेत त्यातलं विनयपिटक अधिकृत करण्याचं काम केलं. म्हणजे ज्याला इकडं आपल्या धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचा, त्याचा उच्चार करण्याचा, ते वाचण्याचाही अधिकार मिळाला नसता, त्याला इथं धम्मामधल्या एका धम्मग्रंथाचं अधिकृत रूप समाजासमोर ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला. हे काम बुद्धांनी केलं. हे काम केल्यामुळेच बुद्धांमधला धोका इथल्या प्रस्थापित जनांना कळला. अर्थातच चांडाळाला, ज्याला या वर्णव्यवस्थेमध्ये अतिशूद्राचं स्थान आहे, त्याला धर्म परंपरेमध्ये, म्हणजे त्याच्या विचार परंपरेमध्ये, मी धर्म असं म्हणणार नाही, विचार परंपरेमध्ये एक श्रेष्ठ ज्ञानी आणि विश्लेषकाचं स्थान बुद्धांनी दिलं. तर हाच एक मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की ते सिद्धार्थ होते, ते गौतम होते, पण बुद्धपद त्यांनी मिळवलं, ते बुद्ध बनले, अचीव केलं त्यांनी. हे त्यांचं, हे मला वाटतं हे वाक्य पुरेसं आहे की ते मानव होते. मानवाला बुद्ध पुरुष बनता येतं हे सिद्ध करणं हे त्यांनी आपल्या आयुष्यात दाखवून दिले. एवढ्या उंचीचे ते होते. परंतु ते मानव होते ही गोष्ट ब्राह्मणवादाला प्रचंड त्रासदायक होती.
ते देव असतील तर सोपं जातं, कारण मग मानवांना ते अचीव करणं शक्य नाही, ते प्राप्त करणं शक्य नाही. बुद्धांनी हे दाखवून दिलं की ते प्राप्त करणं शक्य आहे, चांडाळाला पण ते शक्य आहे. तर या परंपरेचा जो तुम्ही सर्वोत्तम भूमिपुत्र म्हटलं, आणि या परंपरेचा जो विशाल पट आहे तो जगभर पसरला नंतर, म्हणजे त्याच्यात अशोकांचा, राजा सम्राट अशोकांचा, चक्रवर्ती अशोकांचा रोल आहे. तर या सगळ्या संदर्भात थोडं सांगा, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाही. त्यांचं मानव असणं आणि नंतर अनेक प्रकारच्या चिंतनानंतर त्यांनी बुद्ध बनणं, हा जो प्रवास आहे, हा प्रवास इतर सर्वसामान्य माणसांना देखील एक आदर्श ठरणारा असा आहे. म्हणजे कोणीही मनुष्य प्रयत्नानं बुद्ध बनू शकतो. बुद्ध ही एक ज्ञानाच्या, प्रज्ञेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचण्याची अवस्था आहे, आणि ती केवळ सिद्धार्थ गौतमानं प्राप्त केली असं नाही, तर ती प्रत्येकाला प्राप्त करता येते. म्हणून त्यांनी जे त्रिशरण सांगितलेलं आहे त्यामध्ये बुद्धम शरणम गच्छामी, त्यामध्ये सिद्धार्थम शरणम गच्छामी किंवा गौतमम शरणम गच्छामी नाही म्हटलं. बुद्धम म्हणजे ज्यानं बोधी प्राप्त केलेली आहे तो कोणीही, आणि कोणीही मनुष्य तिथपर्यंत जाऊ शकतो. हे जर नसेल ते आधीपासूनच बुद्ध असतील, म्हणजे एक दैवी स्वरूप घेऊन आलेले असतील उद्धार करण्यासाठी, नवा अवतार म्हणून, तर मग इतरांना असं वाटतं की आपण त्यांचं नामस्मरण केलं, त्यांची पूजा केली, प्रार्थना केली की काम झालं. पण इथं कसं आहे, प्रत्येक माणसानं स्वतः प्रयत्न केला पाहिजे, स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे, स्वतः धडपडलं पाहिजे. आणि मला वाटतं हा अतिशय उच्च कोटीचा आदर्श आहे माणसांच्या पुढचा. म्हणून त्यांनी अनेकदा, आता मी त्या दाखवून दिलेलं आहे की ते आनंदाना किंवा सारीपुत्ताना वगैरे म्हणायचे की अरे मी आता थकलोय, आता मी जरा पाठ टेकतो, आता या भिक्खूंना किंवा या लोकांना तुम्ही काही गोष्टी सांगा. यामध्ये त्यांचं मानवी स्वरूप आपल्याला दिसून येतं. किंवा आयुष्याच्या अखेरीला त्या आनंदाला म्हणतात की अरे आनंदा, एखादी गाडी खिळखिळी झालेली असावी आणि तिची डागडुजी करून ती चालू ठेवलेली असावी, तसं आता माझ्या शरीराचं झालेलं आहे. हे सगळं त्यांचं मानवी रूप, म्हणजे बुद्ध झाल्यानंतर देखील त्यांचं मानवी रूप संपलंय असं मी मानत नाही. फक्त तो मानवाला अत्युच्च बिंदूपर्यंत विकासाच्या नेण्याचा प्रवास होता, परंतु मूळ जे आहे ते मानव म्हणून आहे, आणि म्हणून मी त्यांना भूमिपुत्र म्हटले. एक आणखी गोष्ट आवर्जून सांगतो की ते ज्या वेळेला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले, मी पिंपळ मुद्दाम म्हणतोय, त्याला बोधिवृक्ष असं नाव. बोधिवृक्ष हे त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तो बोधिवृक्ष म्हटला गेला, आधी तो पिंपळच आहे. तर त्या पिंपळा म्हणजे हे जसे आधी सिद्धार्थ आहेत, गौतम आहेत, आणि नंतर बुद्ध झाले, तसंच त्या वृक्षाचं देखील आहे. तर त्या वृक्षाखाली ते बसले आणि ते चिंतन करत असताना त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. हे जे आहे त्यावेळेला एक घटना घडलेली आहे की ते जिथं बसलेले होते तिथं त्यांचा एक नेहमी विरोधक मार म्हणून येतो. तो कोणीतरी मनुष्य असण्याची शक्यता आहे किंवा आणि काही आपण म्हणू, मनातला त्यांचा संघर्ष मारणारा, उत्साह मारणारा, खच्ची करणारा असा तो आहे. तो येतो आणि म्हणतो की उठ, तुला इथं बसण्याचा अधिकार नाही आहे. बुद्ध म्हणतात मला अधिकार आहे. मग तो आपले काही साक्षीदार दाखवतो की हे साक्षीदार आहेत, ती जागा माझी आहे, तुझी नाही, तुला कोण साक्षीदार आहे.
त्यावेळेला बुद्ध आपला उजवा हात चिवरातून बाहेर काढतात आणि जमिनीला स्पर्श करतात, भूमीला स्पर्श करतात आणि म्हणतात की ही महापृथ्वी मला साक्षीदार आहे. आणि त्याची 2 कारणं ते सांगतात, मला इथं बसण्याचा अधिकार आहे. ते म्हणजे मी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि मी माझ्या बुद्धीप्रमाणे आचरण केलेलं आहे. मला वाटतंय प्रत्येकाच्या दृष्टीनं ह्या 2 गोष्टी देखील फार महत्वाच्या. जो लोकांसाठी काम करतो त्याचं स्थान अढळ असतं आणि जो आपल्या बुद्धीप्रमाणे जातो तो सत्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि सत्याला पृथ्वी साक्ष असते, त्याला पृथ्वी साक्ष असते. म्हणून मी त्याला म्हटले की त्यावेळेला ते जे म्हणतात की महापृथ्वी मला साक्षीदार आहे, त्यावेळेला त्यांनी आकाशाकडे बोट दाखवलं नाही आणि आकाशातला स्वर्ग किंवा एखादी देवता ही मला साक्षीदार आहे असं त्यांनी म्हटलं नाही, तर भूमी, याचा अर्थ वास्तवाला, प्रत्यक्ष जीवनाला ते महत्व देत होते. हे त्यातून स्पष्ट होतं. म्हणजे मानवी जीवन हे अधिकाधिक आनंदी आणि समृद्ध कसं करायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. लोकांचं दुःख कसं दूर करायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. पण आता इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे ह्याचं तुम्हीच उत्तर देऊ शकता की बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये अस्तित्व असणं हे दुःखाला अस्तित्व आहे आणि सुखाला अस्तित्व नाही, दुःखाचा अभाव ही एक स्थिती आहे ज्याला आपण सुख असं म्हणतो, असं मान्यता आहे, असं आहे का? म्हणजे दुःखापासून मुक्ती म्हणजे आपण त्याला सुख असा शब्द शोधून काढला, पण अस्तित्व स्वतःचं असतो ते दुःखाला, जन्म म्हणजे दुःख, असं आहे का? ह्या बाबतीत अनेकांनी अनेक प्रकारची मतं मांडलीत. बुद्ध हे दुःखवादीच आहेत अशा प्रकारचा त्यांच्यावर आक्षेपही घेण्यात आलेला आहे. पण चूक काय आहे? चूक काय म्हणजे दुःखवादी आहेच, म्हणजे आपण दुःखाच्या पलीकडे जाऊ शकलेला नाही मानवजात आजपर्यंत. नाही, खरं म्हणजे काय सांगितलंय मूळ त्रिपिटकात जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की दुःख आहे मानवी जीवनात, पण त्या दुःखाचं काहीतरी कारण आहे. आणि तिसरी गोष्ट जी सांगितली आहे ती, आणि चौथी ही फार महत्वाची आहे. तिसरी गोष्ट अशी सांगितली आहे की दुःख दूर करता येतं, त्याच्यापासून मुक्तीचा मार्ग आहे. हे जे सांगितलंय ते सर्वसामान्य माणसाला आत्मविश्वास देणार आहे. कारण आपल्या देशात कसं होतं, हे माझ्या कर्माचं फळ आहे, हे मला भोगावंच लागणार आहे, यातून माझी सुटका नाही, असं जे होतं त्यावर त्यांनी असं सांगितलं की नाही, हे दुःख दूर करता येतं. पण ते कसं? तर मग ते दुःख दूर करण्याचा उपाय आहे आणि तोच अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे सम्यक संकल्प वगैरे हे जे त्यांनी सांगितलं, हा अष्टांगिक मार्ग हाच खरं त्यांच्या धम्माचा गाभा आहे. मला दुसरा एक मुद्दा बुद्धांसंदर्भात विचारायचा आहे की रोमन सम्राटाने ख्रिश्चनिटी स्वीकारल्यानंतर युरोपभर ख्रिश्चन धर्म पसरला, पण सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बुद्ध धर्म तसा पसरला नाही भारतभर. याचं तुम्हाला काय कारण वाटतं? स्वतः बुद्ध हे पायी चालत असत, चारिका म्हटलं जात असे, आणि आजच्यासारखी वाहनांची किंवा प्रवासाची सोय अर्थातच त्या काळात नव्हती. त्यामुळे ते पश्चिमेला जास्तीत जास्त मथुरेपर्यंत आलेले असावेत. पूर्वेकडं ते आजचा बिहारचा बराचसा भाग, कदाचित बंगालचा थोडासा भाग, आणि उत्तरेकडं त्यांचा जन्मच नेपाळमध्ये लुंबिनी इथं झाला, त्यामुळं तो काही परिसर, आणि मग मथुरेपासूनचा दक्षिणेकडचा थोडासा भाग, एवढ्याच भागात ते गेलेले होते असं ऐतिहासिकदृष्ट्या दिसते. आता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, अगदी श्रीलंकेचे लोक म्हणतात की इकडे येऊन गेलेले आहेत बुद्ध वगैरे वगैरे, पण तसं दिसत नाही. त्यामुळे स्वतः बुद्धांच्या काळात
त्यांच्या विचारांचा प्रसार जो झाला तो या भौगोलिक मर्यादेमध्ये झाला असं दिसते. अर्थात त्यांचे काही भिक्खू दूरपर्यंत त्या काळातही, उदाहरणार्थ अपरांत प्रदेशात म्हणजे आत्ताचा कोकण वगैरे जो भाग आहे त्या भागामध्ये एक शिष्य त्यांचा आलेला होता त्यांच्याच काळामध्ये, असं आपल्याला दिसतं. पण एक तर त्यांना मौखिकदृष्ट्या प्रचार करावा लागत होता, सांगावं लागत होतं. त्यांनी एक काळजी घेतली होती. अर्थात पहिल्यांदा जेव्हा त्यांनी आपले 60 भिक्खू तयार झाल्यानंतर, म्हणजे संघ तयार झाल्यानंतर, त्यांना धम्म सांगण्यासाठी लोकांच्याकडे पाठवलं, तेव्हा त्यांना सांगितलं की एक एक जण एका दिशेला जा, कुणीही 2 किंवा असे अधिक एका दिशेला जाऊ नका. यामागे हेतू असा होता की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत धम्म पोहोचावा. त्यामुळं त्या 60 लोकांनी ज्यांच्यापर्यंत धम्म पोहोचवला असेल आणि बुद्धांनी स्वतः ज्यांच्यापर्यंत पोहोचवलं असेल त्यालाही एक मर्यादा होती. आणि त्यामुळं बुद्धांच्या नंतर बराच काळ हा बुद्धांचा विचार फार दूरपर्यंत पोचलेला नव्हता. सम्राट अशोक आले आणि त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळं बुद्धांचा विचार एक प्रकारे पुनरुज्जीवित झाला असं म्हटलं तरी देखील चालू शकेल. कारण या देशात अशा महान समतेच्या, न्यायाच्या, स्वातंत्र्याच्या दिशेने जाणाऱ्या विचारांना दडपून टाकण्याच्या फार मोठ्या यंत्रणा काम करत होत्या. त्यामुळे बुद्धांचे विचार आजही करतायत. हो, अर्थातच. पण अशोक हा स्वतः फार मोठा सम्राट होता. तो कधी पराभूत झाल्याचंही दिसत नाही. म्हणजे आपल्या साम्राज्यावर त्याचा पूर्ण दबदबा होता, पूर्ण नियंत्रण होतं. आणि त्या अशोकाने धम्माचा प्रचार करण्यासाठी आपले शिष्य श्रीलंकेपर्यंत, बहुधा पश्चिमेला अगदी ग्रीसपर्यंत किंवा उत्तरेला पश्चिम चीनमधल्या काही प्रदेशांपर्यंत त्यांचे दूत गेलेले होते असं आपल्याला दिसतं. आणि स्वतः त्यांनी अत्यंत निष्ठेनं अनेक शिलालेख, ताम्रपट वगैरे निर्माण करून बुद्धांचा जो संदेश होता तो जपला, लोकांच्यापर्यंत पोहोचवला. पण आपल्याकडे गंमत अशी आहे की बुद्धांच्या बाबतीतही त्यांना दडपून टाकण्याचा जसा प्रयत्न झाला तसाच सम्राट अशोकांच्या बाबतीतही नंतरच्या काळात झाला. आपण अशोक चक्र घेतलं आणि त्यांचा स्तंभ घेतला. ते आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळं ते आलं. परंतु अशोकांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांच्या एका वंशजाची हत्या करून पुष्यमित्र शुंग यानं आपल्या हातात सत्ता घेतली आणि तिथून पुन्हा किमान 200-250 वर्ष ही ब्राह्मणवादाची सत्ता आपल्या देशामध्ये राहिली. आणि मग अशोकालाही दडपून टाकण्याचे प्रयत्न झाले. जसं एक उदाहरण सांगतो. बुद्ध हा सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेला असा मनुष्य, पण त्याचाच भ्रष्ट रूप बुद्धू असं करण्यात आलं. आणि आजही आपल्याकडच्या भाषांमध्ये ते मूर्ख म्हणून तो शब्द वापरला जातो. म्हणजे बुद्ध हेच बुद्धू आहेत असं त्यातून सूचित करून त्यांनी जे सांगितलंय ते सगळं मूर्खपणाचं आहे, अज्ञानाचं आहे. तेच अशोकांच्या बाबतीत झालं. त्यांनी स्वतःला देवानम पियो असं म्हणवून घेतलेलं होतं. इथं देव याचा अर्थ आपण ज्याला परलोकातला देव वगैरे म्हणतो तो नाही आहे, तर देदीप्यमान व्यक्ती या अर्थानं
तो शब्द त्यावेळेला होता. आत्ता त्यावर मी जास्त बोलत नाही. पण देवानं प्रिय असलेला असा स्वतःचा उल्लेख त्यानं केलेला होता. पण संस्कृत कोशामध्ये आपल्याला दिसेल की देवानां प्रिय म्हणजे मूर्ख असा अर्थ करण्यात आलेला आहे. म्हणजे या न्यायाच्या, समतेच्या, स्वातंत्र्याच्या विचारानं आणि ते विचार मांडणाऱ्या व्यक्तिमत्वानं लोकांच्या मनातून पूर्णपणे उठवण्यासाठी ही अनेक षड्यंत्र केली जात होती. परंतु तरीही अशोकानंतर हा धम्म खूप दूर दूरपर्यंत पोचला आणि त्यामुळंच आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, आजचा काश्मीर, आजचा हिमाचल प्रदेश वगैरे या सगळ्या भागांमध्ये पुढच्या काळामध्ये बौद्ध धम्माचा, बुद्धांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. त्यामुळेच ह्युएन त्सांग हा फार खडतर प्रवास करून इथे बघायला आला आणि त्यानं फार मोठं काम केलं असं आपल्याला दिसतंय. तेव्हा सम्राट अशोकांमुळे बुद्धांचे विचार दूर दूरपर्यंत पोचू शकले. त्यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघं श्रीलंकेत गेले आणि त्यामुळं श्रीलंकेत बुद्धांच्या विचारांचा प्रसार झाला. आणि मग पुढं आशियातल्या आजचं थायलंड किंवा म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आणि अशा खंडातल्या असंख्य देशातून अगदी चीन सारख्या देशामध्ये, व्हिएतनाम सारख्या देशामध्ये, जपानमध्ये बुद्धांच्या विचारांचा प्रसार झाला. आणि सगळीकडचे लोक नालंदा हे जे विश्वविद्यालय होतं, विद्यापीठ होतं, तिथं शिकायला येत होते. तेव्हा अशोकांचं योगदान हे या बाबतीतलं फार मोठं आहे. त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञ असणं हे आवश्यक आहे. इथे दुसरा एक प्रवाह आहे भाऊ, तुम्ही असं म्हणलं की जो मुख्य प्रवाह आहे तर त्याला विरोधी जाणारा, समतेचा आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा प्रवाह पण कायम ह्या उपखंडामध्ये, भारतीय उपखंडामध्ये कायम टिकून राहिलेला दिसतो. मला सांगा की बुद्धांच्या आणि बुद्ध धर्माच्या उदयानंतर त्याला भिवून पुरोहित वर्गाने किंवा ब्राह्मणी संस्कृतीने किंवा शंकराचार्यांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले का, झाले का, आणि त्याचे परिणाम आजपर्यंत टिकून राहिलेत का? एक तर मांसाहार त्यांनी वर्ज्य केला हे आपल्याला दिसतंच. म्हणजे खरं म्हणजे स्वतः निर्मिती करण्यापेक्षा दुसऱ्याने निर्माण केलेलं आहे ते घ्यायचं आणि त्यावर आपला शिक्का, मेड इन म्हणतात ना, तसं करायचं. हे अनेक बाबतीत त्यांनी केलेलं आहे असं दिसेल. आणि ते अगदी बुद्धांपासून ते आजच्या डॉक्टर आंबेडकरांपर्यंत आपल्याला दिसेल. आता डॉक्टर आंबेडकरांच्या काळात त्यांना किती विरोध झाला. महाडला त्यांना साधं पाणी पिणं हे देखील किती त्रासाचं झालं. काळाराम मंदिरामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला नाही, हे सगळं. पण आज मात्र बाबासाहेब हे आम्हाला पूज्य आहेत, आदरणीय आहेत असं म्हणून त्यांचा सगळ्यात जास्त गौरव करण्यासाठी एकेकाळच्या त्यांच्या विरोधकांचे वंशज, वैचारिक वंशज देखील हे पुढे असतात असं आपल्याला दिसतं. तेव्हा ही प्रक्रिया ही चालते. मी इथे बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचणारच आहे, पण त्याच्या अगोदर मला अजून एक असं म्हणजे एक राजा जो समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, ज्याला अशी कोणती समता आणि स्वातंत्र्याची परंपरा आता अस्तित्वात नाही त्याच्या समकालीन, आणि त्याच वेळेला एक बुद्धपुरुष हो म्हणजे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ते समकालीन होते. त्या दोघांनी ज्या तत्वज्ञानाचा प्रसार केला ते तत्वज्ञान बहुजन आणि सत्यशोधक संस्कृतीला आणि स्वातंत्र्य आणि समता, म्हणजे त्या काळात तर म्हणजे महाराजांचे युद्ध आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि अफजल खानाला मारला वगैरे, ह्या पलीकडे जे महाराजांनी केलं ते अधिक. कारण त्या काळात कुठचाही विजयी राजा हा पराभूताला मारतच असे, तो महत्वाचा मुद्दा नसून ते शौर्य तर आवश्यक होतं, म्हणजे ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रायोरिटी नंबर 1 आहे. पण त्यानंतर त्याने जो विचार केला तो विद्रोही
असलेल्या तुकाराम महाराजांच्या सारखा विचार करणारा राजा असा महाराजांचं अस्तित्व आहे. आणि ते इतकं म्हणजे तुम्ही एके ठिकाणी लिहिलेलं आहे तात्या की महाराजांबद्दल भीती नाही वाटता कामा माणसाला वाचताना. महाराजांबद्दल प्रीती वाटली पाहिजे, ते जवळचे वाटले पाहिजे, ते आपले वाटले पाहिजेत. ते या म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला कोणीही बनू शकतो या प्रकारे बुद्ध पुरुष ह्याची जाणीव देणारा राजा होता आणि तीच जाणीव देणारा तो कवी होता. तर हे पुन्हा एक परत एक अंतप्रवाह विरोधाचा उभा राहिला. अर्थात दोघांचाही मृत्यू पुन्हा संशयास्पद आहे. याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्याच्याबद्दल थोडं सांगा. महाराजांच्या मध्ये आपल्याला जे दिसतं ते जिजाऊंच्याकडून शहाजी महाराजांच्याकडून एका बाजूनं आलेलं असावं, दुसऱ्या बाजूनं संत तुकारामांच्याकडूनही आलं असावं. तुकारामांवर बुद्धांचा फार मोठा प्रभाव होता हे मी एका स्वतंत्र पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे. किती प्रकारचं साम्य दोघांमध्ये आहे. थोडं बोललात तर छान चांगलं होईल. म्हणजे काही मुद्दे सांगितले तर आनंददायक होतील. म्हणजे कारण आपली परंपरा मौखिक आहे, वाचनाची संस्कृतीच हळूहळू लुप्त होत चालली. तर तुम्ही अनुभवाला प्राधान्य देणं म्हणजे सत्य असत्याशी केले मन ग्वाही मानेले नाही बहुमता हे एक वचन जरी तुकारामांचं घेतलं तरी आपल्याला दिसेल की बहुमत काय म्हणतं म्हणजे बहुसंख्य लोक काय म्हणतात त्यापेक्षा मला काही वेगळं वाटत असेल तर ते मला अधिक महत्वाचं आहे, ते सत्य म्हणून मला स्वीकारायचं आहे. नेमका बुद्धांचा हाच दृष्टिकोन होता. मनाविषयी बुद्धांनी जे प्रचंड चिंतन केलेलं आहे आणि सगळे मनावर त्यांनी प्रयोग केलेले आहेत तेच तुकारामांचं आपल्याला दिसतं की मन निर्मळ असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या मनामुळं अनेक चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडत असतात. हे मनावर त्यांनी जे अतिशय महत्वाचं भाष्य केलेलं आहे ते आपल्याला दिसेल. आणि इतर जे क्रोध, मोह, मत्सर यासारखे जे विकार आहेत त्या विकारांना नाकारणं या बाबतीतही बुद्ध आणि तुकाराम यांचं प्रचंड साम्य आहे. समता तुकारामांनी म्हणजे तिकडे जसं चांडाळाला बुद्धांनी स्थान दिलं, इथं चोखा मेळा असतील म्हणजे ज्यांना त्या काळात अस्पृश्य जाती जन्माला आलेले असं मानलं गेलं किंवा कान्होपात्रा तिकडं जसं आम्रपालीचं एक गौरवाचं स्थान बुद्धांच्या प्रभावामुळे झालेलं दिसतं तसं इकडं वारकरी संप्रदायामध्ये कान्होपात्रांचं. तर या सगळ्यांना संत तुकारामांनी जो आदर दिलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी जातीव्यवस्थेला खूप विरोधी असं लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी एका अभंगात असं म्हटलंय की महान व्यक्तीचा स्पर्श झाला म्हणजे आपल्याला विटाळ झाला असं जो मानतो तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण नव्हे. म्हणजे ब्रह्म जाणणारा हा जर ब्राह्मण शब्दाचा अर्थ घेतला तर त्या अर्थानं तो ब्राह्मण नव्हे. आणि त्याचं पाप एवढं मोठं आहे की देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी ते फिटणार नाही. याचा अर्थ त्याच्या स्पर्शाने मला बिटाळ झाला असं ते मानत नाहीत, तर त्याच्या स्पर्शानं मला विटाळ झाला या विचारात असं जो म्हणतो तो पापी आहे.
म्हणजे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिक तीव्र आणि ज्वालाग्राही पूर्वसूरी आहेत. आणि त्याचं पाप म्हणजे पापांना प्रायश्चित्त काय सांगितलं जातं की आता चांद्रायण व्रत असेल, चंद्रकलेप्रमाणे अन्नाचे घास कमी जास्त करत जाणं किंवा पाण्यात उभं राहणं, अग्नीच्या जवळ राहणं, अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रायश्चित्त असतात. सगळ्यात मोठं प्रायश्चित्त कोणतं तर देहांत, म्हणजे ज्यामध्ये देहाचा नाश होईल म्हणजे मृत्यू स्वीकारणं. तर हे देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी महान व्यक्तीच्या स्पर्शामुळे विटाळ झाला म्हणून चिडणारा जो माणूस आहे त्याचं पाप एवढं मोठं आहे की ते देहांत प्रायश्चित्तानेही फिटत नाही असं तुकाराम म्हणतात. हे एक ओळ जरी आपण हा एक अभंगाचा भाग आपण ध्यानात घेतला तरी देखील आपल्याला दिसेल की समता ही त्यांनी खूप मानलेली होती. बुवा बाबा पुरोहितशाही चमत्कार यांना पूर्ण विरोध केला त्यांनी, जे आश्चर्यकारक आहे त्या काळात. चमत्कार म्हणजे लोकांना भुलवण्याचं कपट आहे. आणि मी असलं म्हणजे आशीर्वादानं मुलं होतात वगैरे ह्यालाही सगळं त्यांनी नाकारलेलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. म्हणजे तुम्हाला संशोधक म्हणून काय वाटतं की त्यांना जे पुष्पक विमानाची कथा त्यांच्या बाबत जी बोलली जाते त्यांचा जो संपूर्ण मृत्यू हा संशयास्पद वाटतो का? त्यावर मी माझं एक स्वतंत्र प्रकरण आहे, पण मी नेहमी एक पथ्य पाळलेलं आहे. माझ्या व्याख्यानांमध्ये तर मी ते आवर्जून पाळलं की पुस्तकात लोक जेव्हा वाचतात तेव्हा ते एकटे असतात, शांतपणानं आपलं मत बनवत जाऊ शकतात. परंतु एखाद्या समुदायापुढे ज्या वेळेला आपले विचार जातात त्यावेळेला काय होतं की तुकारामांनी इतक्या चांगल्या गोष्टी मांडलेल्या आहेत. म्हणजे आपल्या सावकारशाहीची कर्ज खतं इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून 20-22 वर्षांच्या तरुणानं मग आपल्या कार्याला सुरुवात केली. म्हणजे तुकाराम खऱ्या अर्थानं तिथे जन्माला आले म्हटलं तरी चालेल. तर हे इतकं मोठं काम आहे, हे जवळजवळ लपवलं गेलेलं आहे. त्याच्याविषयी मी खूप विस्ताराने लिहिलंय, पण आत्ताचा तेवढा आपला प्रसंग नाहीये. त्यांनी समतेचे विचार मांडले, स्वातंत्र्याचे मांडले, खरा धर्म लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या नावावर ढोंगबाजी करणाऱ्यांच्या विरोधात ते संघर्षाला उभे राहिले. आणि हे त्यांनी जे सगळं केलं याकडे लक्ष न देता समजा एखाद्या व्याख्यानामध्ये हे सगळं मांडलं तर त्यावरच चर्चा आणि त्यानंतर मृत्यूची चर्चाही केली तर मग असं घडतं की लोक त्याचाच विचार, मग काय झालंय, असं झालं का तसं. म्हणजे आधी त्यांनी काय केलेलं आहे त्याची भूल पडते. माझा जो मुद्दा आहे तो त्यांचं जीवित कार्य काय आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, लोकांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणून कोणत्याही चर्चेमध्ये मी त्यांच्या आयुष्याच्या अखेर विषयी मी बोलायचं. खरं तर त्यांची सॉक्रेटिस सारखीच अखेर झाली असं मानायला भरपूर वाव आहे. मी ते लिहिलंय सगळं पुस्तकामध्ये आणि ज्यांना उत्सुकता आहे ती वाचू शकतात. तर या सगळ्या चर्चेमध्ये एक सगळ्यात महत्वाचं ज्या तुम्ही पुस्तक त्याच्यावर पण लिहिलेलं आहे, म्हणजे मी आता कुठच्या विषयावर पुस्तक लिहिलं तुम्ही असं बोलणं म्हणजे पुनरुक्ती होते. फक्त स्त्रियांचा सहभाग जो आहे या संपूर्ण समतेच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये बहुजन संस्कृतीतनं आलेल्या स्त्रिया, म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं आपण एक नाव घेतो, फातिमा शेखांचं नाव म्हणजे एका पद्धतीने घेता येईल. परंतु या संपूर्ण भारतवर्षाच्या एवढ्या लढ्यामध्ये स्त्रियांचं जे कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही मगाशी म्हणालात की इतर स्त्रिया नवऱ्यासाठी त्याग करतील, उपवास करतील, मागे राहतील, त्याला यश मिळावं म्हणून प्रार्थना करतील, पण थेट सहभाग जो आहे की जसं की आपण कम्युनिस्ट चळवळीचं म्हणाल रोझा लक्झमबर्ग असं पटकन नाव सांगतो वगैरे, अशी 5 नावं मी सांगू शकतो. तशी नावं सांगता येतात का? आणि जर सांगता येत नसतील तर का सांगता येत नाहीत? मला असं फारसं दिसत नाही, म्हणून तर मी
सावित्रीबाईंचं उदाहरण हे अपवादात्मक आहे एक प्रकारे संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये, असं मगाची म्हटलं. पण ह्याचं मला कारण तुम्हाला काय म्हणजे आत्ता या क्षणी काय वाटतं? असं वाटतं की मला असं दिसतं की या एका न्यूनतेमुळे, म्हणजे जिजाऊंचं एक मोठं उदाहरण आहे की एकुलता एक मुलगा कोण पणाला लावेल सगळ्या प्रवाहाविरुद्ध, कुठची आई लावेल, नाही लावणार. त्यांचं एक उदाहरण आहे. सावित्रीबाईंचं दुसरं उदाहरण आहे. पण अदरवाईज जिजाऊंचं जे आहे ते प्रामुख्यानं राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. मग तसं खूप जणींचं आहे. तारा राणी आहे, त्या स्वतःच उतरल्या. हो, आणि जिजाऊ देखील स्वतः युद्धात जाऊ शकत होत्या, अहिल्याबाई होत्या. तर ती एक वेगळी गोष्ट. पण सामाजिक क्षेत्रामध्ये एक जाती व्यवस्था नष्ट करावी, समतेच्या मार्गाने जावं, यासाठीचा लढा हा त्यांनीही समतेच्या मार्गाने जाण्याचाच प्रयत्न केलेला आहे. परंतु सावित्रीबाईंनी प्रत्यक्षरित्या त्या क्षेत्रात काम केलेलं आहे. परंतु स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नसल्यामुळे ही चळवळ आज आपण पुन्हा एकदा थोडीशी क्षीण झालेली आहे, थोडीशी अवनत स्थितीला गेलेली आहे, असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे ना. म्हणजे समाजाचा जवळजवळ अर्धा भाग, आणि मी त्याला नेहमी उदाहरण देतो की तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे आणि तुम्ही त्यातली फक्त 50 एकरामध्येच पेरणी केली तर तुम्हाला पीक येणार ते अर्धच पीक येणार तुमच्या क्षमतेपेक्षा. तसंच एकूण होतं ना. स्त्रियांच्या बाबतीत आपण त्यांना प्रतिभेच्या सर्व दालनांमध्ये जर वाव दिला तर एकूण मानवजातीचा जो उत्कर्ष होईल तो त्यांना मागे ठेवल्यामुळं कदापि होऊ शकत नाही. आणि त्यामुळं या चळवळी बहुजनांच्या देखील त्या मनाने क्षीण राहतात, हे काही नाकारता येत नाही. आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारतो, जो सुरुवात जेव्हा केली होती आपण, मी तुमच्याशी बोलायला या कार्यक्रमामध्ये सुरुवात केली होती, तेव्हा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही हे लेखन आणि लेखन परंपरेतनं हे एवढं विद्रोही जे लेखन आहे आणि विश्लेषणात्मक ते करणं, तत्वचिंतन करणं, हे सगळं कसं आलं ते सगळं विचारलं. पण आता मी दुसरा एक प्रश्न विचारतो, म्हणजे या मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यावर हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? तुम्ही तटस्थपणे पाहता असाल हे दिसतच आहे, पण तरी सुद्धा मला स्वतःला वेगळं वाटतं. ज्या समाजामध्ये सर्वात कमी प्रमाणात तत्वचिंतक, विद्वान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्लेषणात्मक आणि संशोधनाच्या आधारावर लिहिणारी माणसं बहुजन समाजातनं उभी राहिली, संस्कृतचं एवढं शुद्ध ज्ञान त्यांनी मुख्य भाषेच्या प्रवाहात, मराठी भाषेच्या प्रवाहात आणलं, जी मराठी भाषा अभिजात म्हणतो, ती अभिजात होण्याला ह्याच गोष्टींनी मदत होते. हे सगळं केलं. यातल्या असंख्य गोष्टी तुम्ही सगळ्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. यातल्या कित्येक गोष्टी असंख्य तरुण घडवले, त्यातले काही घडले असतील, काही नसतील घडले, पण तुम्ही प्रयत्न केला. आणि तुम्ही असं एक बीज ह्या महाराष्ट्रात टाकलं, या देशात टाकलं, की जे जेव्हा तरारून वर येईल तेव्हा माझ्यासारख्या माणसांना, आपल्यासारख्या कोणत्याही माणसाला खूप आनंद होईल. म्हणजे ते तुम्ही टाकलं म्हणून किंवा क्षण टाकलं किंवा, पण ते पीकच आनंददायक असतं, समतेचं आणि स्वातंत्र्याचं, सत्यशोधनाचं आणि एका सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या इन्क्लुझिव्ह संस्कृतीच्या जननाचं. पण हे करण्याच्या बद्दल सामाजिक कृतज्ञता नावाची गोष्ट असते की राजकीय कृतज्ञता नावाची गोष्ट असते. समजा म्हणजे मी आता नाव घ्यायचं, महाराष्ट्र भूषण देणं किंवा अजून अशा काही पारितोषिक, असा तुमचा विचार इथल्या बहुजन संस्कृतीने, बहुजन वर्गातलेच तर नेते होते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुद्धा, तसा विचार केला नाही. याचा स्वतः तुम्हाला वैषम्य कधी वाटलं का, विचार वाटला का? त्याचा प्रश्नच येत नाही. आणि मी त्यासाठी एक उदाहरणही आधीच्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की प्रस्थापितांच्या रत्नहारापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या पायांची धूळ ही मला अधिक गौरवाची वाटते, हे जे मी म्हटलं. त्यामुळे मला अमुक एक पुरस्कार, मी कुठला पुरस्कार मिळवण्यासाठी कधी अट्टाहास केला नाही.
कसलाही प्रयत्न केलेला नाही, कणभरही केलेला नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने देखील. तेव्हा अशा प्रकारचा काही भाग माझ्या आयुष्यामध्ये कधी नव्हता. आणि खरंच मला बहुजन समाजातल्या सर्वसामान्य माणसांचं इतकं प्रेम मिळालेलं आहे की त्या प्रेमाच्या तुलनेत अशा प्रकारचे पुरस्कार हे कुठं बसूही शकत नाही. मी त्यांचा अपमान करणार नाही किंवा कोणाचा अनादर करण्याची माझी भावना नाही, परंतु मला त्याचं आकर्षण नाही किंवा माझी अपेक्षाही नाही. कोण सत्तेवर तिथं आहे कोण नाही हेही फार महत्वाचं नाही. मला स्वतःलाच त्या प्रकारची कुठली अपेक्षा नाही आहे. तुम्हाला स्वतःला कधी आयुष्यात असं वाटलं का आपण क्रांती करावी म्हणून? म्हणजे असं मला वाटतं, नेहमी वाटतं की तुमचं लेखन वाचताना की या लेखकाच्या मनात कधीतरी क्रांती करण्याचं असणार म्हणून. क्रांती युगायुगातून एखाद्या वेळेलाच होते आणि त्यासाठी एखादा त्या प्रकारचा मानव, मग पुरुष किंवा स्त्री, युगायुगातून एखाद्या वेळेलाच निर्माण होतो. शिवाजी, फुले शाहू आंबेडकर यांच्यासारखी माणसं प्रत्येक पिढीत होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या, म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या हातात क्रांतीपेक्षा उत्क्रांतीचा मार्ग हा अधिक चांगला असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. कणाकणानं पुढं सरकत जाणं, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण देत राहणं, तेवढे प्रयत्न करत राहणं, आणि एक विश्वास नेहमी बाळगलेला आहे की आपल्या अपेक्षे इतकं कधीच घडत नाही. म्हणजे जिथं तथागत बुद्धांच्या सारखा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा महापुरुष महामानव होऊन गेला, त्यांचंही या समाजानं ऐकलं नाही. सर्वार्थानं त्यानं त्यागलं अशातला भाग नाही, परंतु फार मोठ्या प्रमाणात भारतानं स्वीकारलं असंही घडलं नाही. म्हणून मी म्हटलेलं आहे की आपण अमृतकुंभ पालथा केला. तर एवढ्या महापुरुषांचं महामानवांचं जिथं पाहिजे तेवढं रुजत नाही, तेव्हा आपल्यासारख्याने केलेले प्रयत्न सगळेच्या सगळे यशस्वी होतील असं कदापि घडू शकत नाही. हे वास्तव मी स्वीकारलेलं आहे. पण आपण जे केलेलं आहे ते सगळंच्या सगळं कधीही वाया जाऊ शकत नाही. ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सफल होतच, काही ना काही घडतच. आणि म्हणून आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही. आणि हेच मी तरुण पिढीला देखील नेहमी सांगत असतो की आपलं काम आपण करत राहायचं, आपले प्रयत्न सोडायचे नाहीत, निराश व्हायचं नाही, वैफल्यग्रस्त व्हायचं नाही. खरं म्हणजे माझ्या आता जवळपास 80 वर्षांच्या आयुष्यामध्ये मी जे अनुभव घेतले त्यामध्ये वैफल्यग्रस्त व्हावं अशा प्रकारचा काळ मला वाटतं आत्ता सर्वात अधिक आलेला आहे. तरीही मी स्वतः वैफल्यग्रस्त होत नाही आणि वैफल्यग्रस्त होण्याचं काही कारणही नाही असं मला वाटतं. बुद्धाने जो अनित्यता सिद्धांत सांगितलेला आहे तो खरा ठरतो की कुठलीही गोष्ट ही अशी जी येते, एक लाट येते ओसरते, दुसरी लाट येते ओसरते, तेव्हा आपण त्या लाटेवर वाहवतही जायचं नाही आणि लाट ओसरत असताना आपण स्वतः घसरतही जायचं नाही. हे जर आपण आपल्या ठिकाणी स्थिर राहिलो, आपल्या भूमिकेवर ठाम राहिलो, तर मग निराश होण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. आपला प्रयत्न आपण करत राहायचं. दादा, मी तुमचं खूप म्हणजे सातत्यपूर्ण वाचत असतो आणि तुम्ही सातत्यपूर्ण लिहित असता. म्हणजे असे जे लेखक आहेत ज्यांनी विपुल लेखन केलेलं आहे त्यातले तुम्ही एक आहात. आणि आम्ही वाचतो. शहरात आलो, मी साताऱ्यात आलो तेव्हा
मी साताऱ्याचं स्थित्यंतर वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिलेलं आहे. मी वयाने लहान आहे, पण मी माझ्या अगदी लहानपणापासून साताऱ्यात वेळोवेळी आलेलो आहे. मी स्थित्यंतर पाहिलेलं आहे. आणि खरं सांगू का की माझ्याही आयुष्यामध्ये मी साताऱ्यात आलो आणि मला निराश वाटलं. असं पहिल्यांदा झालं जेव्हा मी होर्डिंग्ज आणि फ्लेक्स पाहिले, ज्या पद्धतीचे, ज्या लोकांचे आणि ज्या कारणासाठी ते होर्डिंग्ज होते ते आणि फ्लेक्स पाहून मला वाईट वाटलं की, आणि तिथे तुम्ही राहता म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल नम्र असण्याचा पूर्ण अधिकार आहे, आम्हाला तुमचा अभिमान बाळगण्याचा पण तेवढाच अधिकार आहे, तर तुम्ही राहता. परंतु त्याच वेळेला मला एक जाणीव सतत होत होती मनामध्ये की जरी बाहेर होर्डिंग्ज असले तरी तुमची पुस्तकं आमच्याकडे आहेत आणि ती आम्ही वाचू शकतो. कित्येकदा आपण शांत राहणं, आपण स्थिर राहणं, तुम्ही म्हणाले की स्थिर राहा, तर स्थिर राहणं यासाठी विचारवंत तत्वज्ञ, आपले ज्येष्ठ जे आहेत, आपले पूर्वसूर्य जे लिहित आहेत, ते लोक खूप मदत करतात, ते हात देतात. जे तुम्ही आहात, तुम्ही दीपस्तंभासारखे इथे उभे आहात म्हणून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर ही होर्डिंग आणि फ्लेक्स पाहून रक्त आतमध्ये वाहत नाही, बळबळत नाही. तुम्ही खूप वर्ष अजून लिहिते राहा आणि आमच्यापर्यंत एक शांत करुणेचा स्राव होत असलेला विद्रोही अणुस्फोट आमच्या मनात तुम्ही तुमच्या लिखाणातनं करत राहा. मला तुमच्याकडनं मागायचं असेल तर हेच मी मागेन. तुम्हाला खरं तर देशातले सर्वोच्च पारितोषिकं सगळी मिळाली पाहिजेत ही माझी कामना आहे. माझ्या हातात असते तर मी ते नक्की दिली असती, पण मी देणारा कोण, मी तुमच्याकडनं घेणारा आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत अशी कामना आहे, माझ्या कोणत्याही चाहत्याने करू नये असं मी त्यांना आवर्जून सांगतो, कारण तो माझ्या जीवनाचा महत्वाचा भाग नाही. आणि समारोपाकडे जाताना मी आवर्जून एक गोष्ट सांगेन, मी जे काही केलं त्यामध्ये माझी धडपड आहे हे अर्थात कोणालाही, मला स्वतःलाही नाकारता येणार नाही. पण मी आधीचे हे सगळे आमचे प्रेरणा स्रोत आहेत, जे महामानव आहेत, स्त्रिया असोत पुरुष असोत, त्यांच्या खांद्यावर बसलेलो आहे आणि त्यामुळं मी हे सगळं करू शकलेलो आहे. त्यांनी जे दिलेला आहे तो वारसा अल्प स्वरूपात का होईना आणखी प्रयत्नपूर्वक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मी ही खटपट केलेली आहे. पण या आधीच्या सगळ्या महामानवांविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे. स्वतः माझी जडणघडण करण्यामध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे, माझ्या आई वडिलांच्या पासून, भावापासून, माझ्या शिक्षकांपासून ते आणि असंख्य व्यक्तींच्या पासून, या सगळ्यांच्या विषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळं मी हे सगळं करू शकलेलो आहे, हे मी कदापि विसरू शकणार नाही. दादा, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. माझ्याशी तुम्ही हे सगळं बोललात त्याबद्दल. फक्त एकच गोष्ट एकच वाक्यात सांगतो की प्रवाहाविरुद्ध लिहिण्याचं धैर्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं त्यात तुम्ही एक महत्वाची व्यक्ती आहात. त्यामुळे मला ह्याचं खास अप्रूप आहे की मी तुमच्याशी आज हे बोलू शकलो. खूप खूप धन्यवाद. मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. मनापासून धन्यवाद.